आर्थिक वर्ष संपल्यावर प्रत्येक कंपनीला फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करावे लागतात. यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट यांचा समावेश होतो. बॅलन्स शीटलाच आपण मराठीमध्ये ताळेबंद असं म्हणतो. बॅलन्स शीट हा व्यवसायाचा आरसा असतो. बॅलन्स शीटची लेफ्ट हँड साईड म्हणजे काय, राईट हँड साईड म्हणजे काय, ॲसेट्स म्हणजे काय, लायबिलिटीज म्हणजे काय, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, MS एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण बघतोय बॅलन्स शीट ताळेबंद. बघा, बॅलन्स शीट म्हणजे नेमकं डिटेलमध्ये काय याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ अ बिझनेस कॉन्सर्न. बघा, बॅलन्स शीट हे व्यवसायाची फायनान्शियल पोझिशन सांगणारं एक स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीट हॅज नो डेबिट अँड क्रेडिट साईड. बॅलन्स शीटला डेबिट साईड आणि क्रेडिट साईड नसते. लेफ्ट हँड साईड ऑफ बॅलन्स शीट इज लायबिलिटी साईड. बॅलन्स शीटची लेफ्ट हँड साईड ही लायबिलिटी साईड असते आणि राईट हँड साईड ॲसेट साईड असते. बोथ साईड्स ऑफ बॅलन्स शीट शुड बी इक्वल अमाऊंट. लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईडची दोन्हींची टोटल सारखी असते. कोणतीही एक बाजू मोठी, कोणतीही एक बाजू लहान असं नाही आहे. तर लायबिलिटीची टोटल आणि ॲसेटची टोटल दोन्हींची टोटल सारखीच असते. अ बॅलन्स शीट शोन ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द बिझनेस. बॅलन्स शीटला व्यवसायाच्या सर्व ॲसेट्स आणि लायबिलिटीज शो केल्या जातात. ऑल डेबिट बॅलन्स ऑफ पर्सनल अँड रिअल अकाउंट्स आर शोन ऑन द ॲसेट साईड. डेबिट बॅलन्स ऑफ पर्सनल अँड रिअल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा आणि रिअल अकाउंटचा डेबिट बॅलन्स हा ॲसेट साईडला दाखवला जातो, म्हणजे सर्व ॲसेट साईडला. त्यानंतर ऑल क्रेडिट बॅलन्स ऑफ पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवला जातो. नो नॉमिनल अकाउंट्स विल बी ॲपियर इन बॅलन्स शीट. नॉमिनल अकाउंट बॅलन्स शीटला दाखवलं जात नाही. नॉमिनल अकाउंट म्हणजे सर्व खर्चांचं अकाउंट. खर्च हे बॅलन्स शीटला दाखविले जात नाही. याला आपण बॅलन्स शीट म्हणतो. आता बॅलन्स शीटचा स्पेसिमेन काय आहे, त्याचा फॉर्मॅट कसा आहे ते आपण पुढे बघतोय. बघा, बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च. आपण वरती नाव टाकतो बॅलन्स शीट. ज्या तारखेला तुम्हाला बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे ती डेट, वर्षाच्या शेवटची डेट ही बॅलन्स शीटच्या वर आपण लिहितो. बघा, बॅलन्स शीटला डेबिट साईड नाही आहे, क्रेडिट साईड नाही आहे. लेफ्ट हँड साईड आहे लायबिलिटी साईड आणि राईट हँड साईड आहे ॲसेट साईड. आता लायबिलिटी म्हणजे काय, देणी, व्यवसायाचं देणं. ॲसेट्स म्हणजे मालमत्ता. आता व्यवसायाची लायबिलिटीची टोटल आणि ॲसेटची टोटल सेम असते. आता लायबिलिटी साईडला कशा कशाचा समावेश आहे तर बघा, लायबिलिटी साईडला कॅपिटल. कॅपिटल म्हणजे भांडवल. व्यवसायाचं जे काही भांडवल आहे ते आपण लायबिलिटी साईडला लिहितो. याच्यामध्ये नेट प्रॉफिट ॲड करतो. म्हणजे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपल्याला जो नेट प्रॉफिट मिळतो तो नेट प्रॉफिट आपण कॅपिटलमध्ये ॲड करतो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. कॅपिटलवर जर काही इंटरेस्ट मिळाला असेल तर तो सुद्धा आपण कॅपिटलमध्ये ॲड करतो. लेस ड्रॉविंग. ड्रॉविंग आपण कॅपिटलमधनं लेस करतो. ड्रॉविंग म्हणजे व्यवसायाच्या मालकानं स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी व्यवसायातनं काढलेले पैसे आपण काय करतो, कॅपिटलमधनं लेस करतो. लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. ड्रॉविंगवर जर काही इंटरेस्ट असेल तर तो सुद्धा आपण कॅपिटलमधनं लेस करतो. नेट लॉस म्हणजे ट्रेडिंग अकाउंट नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जर लॉस झालेला असेल तर तो लॉस आपण कॅपिटलमधनं लेस करतो. बँक लोन. बँकेकडनं जर लोन घेतलेलं असेल तर ते सुद्धा आपण लायबिलिटी साईडला दाखवतो. ते व्यवसायाचं देणं आहे. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट. बँकेकडनं अधिक सवलत घेतली असेल ते सुद्धा व्यवसायाचं देणं असतं, म्हणून आपण लायबिलिटी साईडला दाखवतो. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल हे सुद्धा आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवतो. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल म्हणजे ॲडजस्टमेंटचा इफेक्ट आपण कुठं दाखवतो, लायबिलिटी साईडला दाखवतो आउटस्टँडिंगचा. त्यानंतर प्री रिसिव्ड इन्कम असेल तो सुद्धा आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवतो. आता ॲसेट्स म्हणजे काय, मालमत्ता, प्रॉपर्टी. आता ॲसेट्समध्ये मग कॅश इन हँड.
व्यवसायामध्ये रोख स्वरूपात असलेली रक्कम आपण ॲसेट साईडला दाखवतो. त्यानंतर कॅश ॲट बँक, व्यवसायाच्या बँक खात्यात असणारे पैसे ते आपण ॲसेट साईडला दाखवतो. बिल्स रिसिवेबल ॲसेट साईडला. त्यानंतर सन्ड्री डेटर्स म्हणजे ऋणको, ते सुद्धा आपण ॲसेट साईडला दाखवतो. गुडविल म्हणजे नावलौकिक. गुडविल इज इनटँजिबल ॲसेट. गुडविल आपल्याला डोळ्याने दिसत नाही पण ते व्यवसायामध्ये असतं, ती व्यवसायाची ॲसेट आहे. त्यानंतर फर्निचर व्यवसायाची ॲसेट आहे. प्लांट अँड मशिनरी, एखादी व्यवसायातली मशिनरी ती व्यवसायाची ॲसेट असते, ती आपण ॲसेट साईडला दाखवतो. लँड अँड बिल्डिंग असेल ती सुद्धा ॲसेट आहे, ॲसेट साईडला दाखवतो. त्यानंतर आता काही ॲडजस्टमेंटचे इफेक्टसुद्धा ॲसेट साईडला होतात. त्यामध्ये मग प्रीपेड एक्सपेन्सेस असेल, आउटस्टँडिंग इन्कम, हे आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतो. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक, वर्ष संपल्यानंतर वर्षाच्या शेवटी जेवढा स्टॉक आहे तो क्लोजिंग स्टॉकसुद्धा आपण व्यवसायाच्या बॅलन्स शीट तयार करताना बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतो. अशा प्रकारे नंतर मग सगळ्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज लिहून झाल्यानंतर त्याची टोटल केली जाते आणि ती टोटल सारखी येते. ती टोटल जर आपली सारखी येत नसेल तर आपलं बॅलन्स शीट चुकलेलं आहे किंवा कुठंतरी त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे असा या ठिकाणी याचा अर्थ होतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे बॅलन्स शीट आहे, हा व्यवसायाचा एक प्रकारचा आरसा असतो. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आपण बॅलन्स शीटचा विचार या व्हिडिओमध्ये केला आहे. याच्यामध्ये आणखीन काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.